नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तो विषय आहे घरगुती अडचणींवर स्वामी कृपा कशी मिळेल. प्रत्येक घरात कधी ना कधी हा विषय येतोच. घरगुती अडचणी, ताणतणाव आणि अस्वस्थता. आज पैसा, शिक्षण, सुविधा असूनही घरात समाधान का राहत नाही. भांडण, गैरसमज, आजार, आर्थिक अडचणी. अशा वेळी प्रश्न पडतो, स्वामी कृपा कशी मिळेल. प्रथम मनापासून शरण जाणं. स्वामी कृपा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे समर्पण. फक्त स्वामींकडे मागणं नव्हे, तर मनापासून म्हणणं, स्वामी, माझं मला काही कळत नाही, आता सगळं तुमच्या हाती. जेव्हा फक्त खऱ्या अर्थाने शरण जातो तेव्हाच कृपा काम करायला लागते. घरात नियमित नामस्मरण. ज्या घरात रोज किमान एकदा तरी श्री स्वामी समर्थ हे नाम घेतलं जातं तिथे वातावरण बदलायला लागतं. नकारात्मकता कमी होते, ज्याने मन शांत होतं आणि शांत मनाने घेतलेले निर्णय योग्यच ठरतात. नाम हे घराचं कवच आहे. भांडणाच्या वेळी मौन ही सुद्धा भक्ती. घरात वाद झालेच तर आपण लगेच बोलतो, रागावतो, जखमा देतो. पण स्वामी भक्ती शिकवते त्यावेळी थांबा, मौन ठेवा, नाम घ्या. कारण त्या क्षणी दिलेलं मौन पुढचं वादळ थांबवू शकतं. ही स्वामी कृपाच असते. अडचण म्हणजे दिशा. आपणास वाटते की स्वामी, मी भक्ती करतो तरी माझ्याच घरी त्रास का. पण अडचण म्हणजे शिक्षा नसते, ती दिशा असते. काहीतरी बदलायला हवं, काहीतरी शिकायला हवं, म्हणूनच ती परिस्थिती येते. स्वामी आपल्याला तोडत नाहीत, तर घडवतात. सेवा आणि सद्वर्तनातून कृपा वाढते. फक्त पूजा करून कृपा मिळत नाही, स्वभावात बदल हवा. घरात आदर, संयम, मदत ही सुद्धा स्वामी सेवा आहे. जिथे प्रेम आणि समजूत वाढते तिथेच स्वामी कृपा स्थिर होते. योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे. कधी अचानक एखादी व्यक्ती भेटणे किंवा एखादा उपाय सुचणे किंवा निर्णय घ्यायची हिंमत येणे, हे सगळं स्वामींचं मार्गदर्शन असतं. योगायोग नव्हे तर ती स्वामी कृपा असते. घरगुती अडचणी लगेच नाहीशा होत नाहीत, पण त्या सहन करण्याची ताकद, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि मनाची शांतता ही सगळी स्वामी कृपेने मिळते. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि परिस्थितीही बदलू लागते. जर आज तुमच्या घरी काही त्रास असेल तर एकच प्रार्थना करा, स्वामी, आमच्या घराची जबाबदारी आता तुमच्या हाती. स्वामी नक्की मार्ग काढतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद.